ही साडी चांगली दिसते ना ग? आता मला दिसत असल्या कधी विचारतीस? आणि काय गरज आहे ग साड्या घ्यायची? फुकटचं घावलं लाच सोडून धावलं अशी गत आहे तुझी. आग लाव तिकडे त्या साड्यांना. आत्या वाईट शुभ बोला की. हा बघा ही आमचं दाजी आणि ही माझी दीदी. यांच्याकडे ना लय पैसा आहे. तर का नाही उद्या जेव्हा तुम्ही याल का नाही मग मला का नाही 2-4 कोट 4-5 जीन्सच्या पॅन्ट हा आणि गॉगल बूट शेरवानी हे समजा घेऊन या. हा साडीवाल्या त्याला घेऊन जाता मुडद्याला तिकडं आणि चांगला कामाला लाव. डॉक्टर ही बाकी भारी केलं बरं का तुम्ही. साडीवाला हिथच बोलवला ती. तसाच इथं कापडवाला बी बोलवा. म्हणजे कसं बस्ता हिथच बांधून टाकतो. त्याचं काय मला बी 2-3 थिरपीस कोट टाय घ्यायचंय. कसं अख्खं दुकानच घे की करून तुझ्या नावावर त्या कंपाऊंडर कडनं. त्यांनी लुबाडलं सगळ्यांना. आता तू लुबाड त्या कंपाऊंडरला. माझी हिटली पाप हिथच फेडायला लागतील. ती कळेल त्या कंपाऊंडरला. आत्या तुम्हाला घ्यायच्या असतील तर साड्या घ्या नाहीतर जावा आतमध्ये. मला नको त्या कंपाऊंडरचं काय. आईजीच्या जीवा बाईजी उदार असलं नाही आपल्याला जमत. बाबू सोड बघू मला इथलं. हो चला पटपट. नवरीच्या साड्या बघून घ्या लवकर. मला जायचंय दुसरीकडे. मम्मी हे बघ ही साडी पाहिजे मला. भारी दिसते ना. काय हो ह्याची प्राइस काय आहे? 10,000 रुपये. डिंपल दुसरी बघ की जरा. नाही मम्मी मला लय आवडली हीच. दुसरी बघ बघ दुसरी बघ. मी काय म्हणते या साडीवाल्याकडे लयच महाग साड्या आहेत. नाही मी काय ऐकलंय तिकडे सुरत कोल्हापूर तिकडे लय स्वस्तात मिळतात. तिकडे गेलो असतं तर नाही म्हणजे डॉक्टरांचा तेवढं 4 पैसे वाचलं असतं. डॉक्टरांना नाही खर्च करायला लावायचा. हा सगळा बस्त्याचा खर्च आपण करायचा. आता पोरीच्या डोक्यावर अक्षदा पडताना माहेरची साडी नको होय. तेवढं जर मी करू नाही शकलो तर कुठलं तोंड दाखवली केला. खरंच माझ्या मनातलं बोलत. अहो पण डॉक्टर खर्च करू देतील का? अगं आपण विचारू ना त्यांना. डॉक्टर मला ही साडी लय आवडली मी हीच घेते. तुला आवडली घेऊन टाक ना मग. हा अहो डॉक्टर असं नाही. तुमच्या पसंतीची एखादी निवडा की तिच्यासाठी. मंगलताई म्हणजे आता तिची जी चॉईस तीच माझी चॉईस. डॉक्टर अहो घ्या एखादी साडी तिला ह्याच्यातली म्हणजे मी माझी खरेदी करायला मोकळी. बरं ठीक आहे. ही साडी कसली चॉईस आहे हो तुमची? मला नाही आवडली. टिम्पल अगं असं बोलू नये. डॉक्टर वाईज दुसरी बघा की. दुसरी काय ठीक आहे. मला हीच आवडली साडी. तू मध्ये मध्ये थोबाड नको उघडू. तूच काय जास्त बोल नकोस. बरं भजन आम्ही आल्यात. मी त्यांच्याशी पुढचं बोलून येतो. तुमचं चालू द्या. डॉक्टर बरं झालं तुम्ही आला. अरे साड्या खरेदी चालू आहे. मी वैतागलो होतो तिकडे. आता रिसॉर्ट बांधलं एवढा खर्च झालाय. मला नाही वाटत लग्नानंतर माझ्याकडे काय शिल्लक राहील. नाही डॉक्टर लगीन एकदाच होत. खर्चाकडे तुम्ही बघू नका. होऊ द्या खर्च लगीन आहे खर्च. काय लग्न आहे खर्च. डॉक्टर जितके कमी पैसे लागतील ना तितके कमी पैसे लागू द्या. कसे पैसे उरले तर माझे उदर पण भागेल आणि त्या अमरदादाच्या जमिनीचे पैसे पण देता येतील. मंजूच्या जमिनीच्या पैशांचं तुला कसं काय माहिती? ते अमरदादांचा फोन आला होता त्यांनीच सांगितलं म्हणून तर आलोय. डॉक्टर त्यांचा व्यवहार क्लिअर करून टाका ना. वय डॉक्टर नाही म्हणजे त्यांना पैसे भेटले का नाही म्हणजे मंजूच्या नवऱ्याचं ऑपरेशन होईल आणि त्याचं आयुष्य पण बदलून जाईल. हो अरे हो मी त्यांचे पैसे कधीच बाजूला ठेवलेत. फक्त त्यात थोडीशी रक्कम राहिली आहे ते दिले की झालं मग. आणि ते गावातही नाहीये. त्यांना पैसे द्यायला मुंबईला जावं लागेल.
तुम्हाला माहितीये माझे सगळे व्यवहार चोख असतात. नाही 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 अहो, हे तुम्ही आम्हाला नका सांगू. आम्हाला आधीपासूनच माहित आहे. अहो तुमच्यासारखा देव म्हणून कशाला कोणाचे पैसे बुडवल. उलट ह्याच्यासारखा एखादा गरजू तुमच्याकडे आला का नाही, तुम्ही त्याला नोटाच्या बंडले द्याल आणि परत मागणार सुद्धा नाही. नाही अगदी खरं आहे तुझं, पण मला कोणाचे पैसे ठेवायला आवडत नाही. मला खूप त्रास होतो रे त्याचा. मी एक काम करू का, अमरचे पैसे मी तुम्हाला देतो, तुम्ही देऊन या, चालेल? हा चालतंय की. रूम मध्ये आहेत पैसे, मी येतो घेऊन. पण बजा, मी तुझं यावेळी अजिबात ऐकणार नाही. तू म्हणशील डॉक्टर आमचा काय विश्वास नाही का तुमच्यावर, तुम्ही पैसे घेऊन कुठे पळून जाणार आहात का, किंवा अमर मुंबईवरून आल्यानंतर तुम्ही स्वतः द्या, हे असलं काही ऐकून घेणार नाही. मी आलो पैसे घेऊन. अयो नाही नाही नाही, असं नाही म्हणणार तू. ए गप्पे. नाही नाही डॉक्टर, अहो हे मला कळलं नाही. वाटलंच मला पायताना ना हाना. अहो पण असं बोलू नका. माझ्या मनात पण तसं काही नव्हतं. माझ्या कसं काय ध्यानात आलं नाही, मलाच काय कळलं नाही बघा. नाही नाही ए ना म्या, डॉक्टर काय कुठे पळून चालतोय आणि त्यांचे पैसे काय कुठे पळून जाणार येतोय. नाही 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 डॉक्टर, तुम्ही मंजूचा नवरा गावाला आला का नाही, मग त्याला पैसे द्या. आधी हे लग्न बिग्न सगळं उरकून घ्या, मग पुढचं पुढे बघू. तुम्ही का नाही, तुमचा शो व्यवहार तुमच्या हातानच करा, म्हणजे कसं भारी होईल. आणि ना म्या अरे ती पैसे दे तू म्हटल्यावर तू लगेच तयार झाला होय. हा आता उद्या तुझ्या उधारीचा पैसे डॉक्टरांकडनं मी घेतलं, तुला चालेल का? असं कसं चालेल? हा मग नाही चालणार ना. अरे हे डॉक्टरांचा त्या मंजूचा नवऱ्याचा व्यवहार आहे, ते काय त्यांचं बघून घेतील. तू कशाला पुढे पुढे करतोय? तुझ्या दुकानाकडे चल, तिकडे बघून घेऊ आपण. डॉक्टर तुम्हाला काय बी कधी बी कसलं बी लागला का नाही, मला नुसती हाक द्या, मी लगेच जाग्या हजर होतो. मोकळा जाय मी. डोक्याने मी. ए भांडू नका तुम्ही, कळवतो बजा मी तुला. चालतं. डॉक्टर पैसे देत ते तर घ्यायचे ना, उधारी तरी भागली असती माझी. संकट यायला लागली की सगळी एकत्र येतात. या अमरला पण आत्ताच घाई लागली होती का पैशांची, याच्याकडे नंतर बघतो. ती दिव्या कुठे गेली हे आधी शोधायला पाहिजे. देवी सिंगचा मार्ग काढत ती नक्कीच मुंबईला गेली असणार. मला निघावंच लागेल. हॅलो मॅडम. शिखरे, सगळे ठसे घेतलेत का? हो मॅडम. मॅडम देवी सिंग बद्दल काय माहिती मिळाली का हो? तो जिथे राहत होता तिथे जाऊन आले मी, पण काहीच हाती लागलं नाहीये. आता जिथे तो काम करायचा त्या डॉक्टरकडेच जाऊन माहिती काढावं लागेल. मॅडम देवी सिंगच्या क्लिनिकमध्ये कामाला होता, त्याचा पत्ता? रूपाच्या वडिलांनी काही माहिती दिली होती, त्यातून तो पत्ता मिळालाय. तो ऍड्रेस शोध ना, खूप अवघड नाहीये माझ्यासाठी. त्या पत्रकाराने बातमी छापली का? अपडेट घ्या आणि मला सांगा. हो मॅडम. मॅडम कॉपी ठेवा इथे. थँक्यू. हॅलो डॉक्टर, मी ACP दिव्या सिंग बोलतेय. मला देवी सिंगबद्दल काही माहिती हवी होती, त्यासाठी तुम्हाला भेटायचं होतं. मी संध्याकाळी क्लिनिकमध्ये येऊ का? मी फॅमिली सोबत बाहेरगावी आलोय मॅडम. मला परत यायला 7-8 दिवस तरी लागतील. आपण फोनवर बोलूयात का? ठीक आहे, चालेल. बरं तुम्ही मला देवी सिंगबद्दल काय माहिती देऊ शकता? अजून तर तुमच्या हाती लागलं नाही का? तुमचे इन्स्पेक्टर साहेब येऊन गेले. मी अगदी सगळेच्या सगळे पुरावे त्यांना शोधून दिले होते. काय? हो, त्यांना मी देवी सिंगचा फोटो सुद्धा दिला होता. याचा अर्थ या पुरावासाठीच चव्हाणांचा खून झाला होता. पण या देवी सिंगला कसं कळलं की इन्स्पेक्टर चव्हाणांना त्याच्या विरुद्ध पुरावे सापडेल? हा देवी सिंग कुठून माहिती काढतोय? त्याला कसं कळतं हे सगळं? बरं तुमच्याकडे अजून एक फोटो आहे का, किंवा अशी माहिती जी तुम्ही इन्स्पेक्टरला सांगायला विसरलात? नाही मॅडम,
त्यांना सगळं सांगितलं होतं आणि माझ्याकडं त्या देवीसिंगचा एकच फोटो होता. तो तुमचे इन्स्पेक्टर साहेब घेऊन गेले. एक नंबरचा नालायक चोर माणूस आहे तो देवीसिंग. त्याला मोठ्यातली मोठी शिक्षा द्या. मॅडम, माझी काही मदत लागली तर सांगा, मी सगळी मदत करेन तुम्हाला. बरं, तुम्ही त्याला आत्ता ओळखू शकता का? का नाही ओळखणार? एवढी वर्ष कामाला होता तो माझ्याकडं. मी अगदी डोळे झाकून सुद्धा त्याला ओळखू शकतो. तुमची एवढी मदत सुद्धा आमच्यासाठी खूप झाली आहे. मी तुम्हाला फोन करेन तेव्हा तुम्हाला इथे यावं लागेल. त्या देवीसिंगला बेड्या ठोकणार असाल तर मी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात यायला तयार आहे. थँक्यू सो मच डॉक्टर. मी तुम्हाला सांगते कधी यायचं ते. बाय. नुसतं बेड्या नाही, त्याला मी फाशीचा फंदा दाखवणार आहे. काय झालं? कशाला बोलवलं मला? अहो, आता एवढी लग्नाची तयारी चालू आहे, एवढ्या साड्या घेतल्यात, त्यासाठी ब्लाऊज कशी शिवायची नाही बघत होती. हे बघा, तिथे माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि तुझं काय तर ब्लाऊज कुठला शिव. आता काय झालं? जेव्हा बघावं तेव्हा नुसता टेन्शन मध्येच असतो ह्यो माणूस. हे सगळं त्या दिव्यामुळे होत आहे. आता काय केलं दिव्या मॅडम ना? ती गावात नाही याचा अर्थ ती मुंबईला गेली माझी माहिती काढायला. पण तिच्या हाती माझी माहिती मिळण्याआधी मला मुंबईला जावं लागेल. मग हे तर मी तुम्हाला आधीच बोलले होते, त्या मुंबईला गेल्या असतील. पण त्या दुसरीकडे कुठे बी जाऊ शकतात ना, मुंबईलाच गेल्या असतील. हे कशावर ना? नाही, तसं काय असतं तर तिने ते लपवलं नसतं. ती सुद्धा इन्स्पेक्टर चव्हाण सारखी माझी माहिती काढायला मुंबईला जाणार आहे. आणि तिला चांगलंच माहिती आहे देवीसिंगची सगळी माहिती मुंबईलाच मिळू शकते. मी ज्या हॉस्पिटलला काम करत होतो तिथे ती पोहोचण्याआधी मला पोहोचलं पाहिजे. तोपर्यंत तू इथलं सगळं. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी सगळं सांभाळते. फक्त तुम्ही तुमचं काम नीट करा. मी माझं काम पूर्ण केल्याशिवाय परत येणार नाही. इथली सगळी जबाबदारी तुझी. कोणाला काही बोलू नकोस, लक्षात ठेव. बाय. अक्का, चला की जेवायला समधी बसलेत. जेवतोच, मला नाही भूक. अहो, भरल्या ताटावर कशाला राग काढताय? चला की. भरल्या ताटाचं कळतंय ग तुला, आणि मला एखादी भारी साडी घ्यायची नाही कळली का तुला? सदा ना कदा भिका लागल्यात ह्यांना. आज पातूर कधीतरी मला एखादी साडी घेतली का चांगली तुम्ही? मी म्हणायचे जाऊ दे, आपला भाऊ गरीब आहे गरीब आहे, कधी काही बोलले नाही. पण आता एवढा पैशावाला जावई मिळालाय तरी बी मला माझ्या आवडीची साडी मिळाली नाही. तुला कशाला का पाहिजे लोकांचं? एका माळ्याचं म्हणून ववायला नाही कोणी. माझ्यासारख्याला साडी घेतली असती ना तर मी तिकडे उखंड्यात टाकून दिली असती. मला नको त्या कंपाऊंडरचं काय. अक्का, तू तरी समजून घे. आता आमची आहे परिस्थिती तशी, त्याला काय करायचं बरं? बरं, आता तुला एवढं वाटतंय ना तर मी देतो पैसे तुला, आणि तुला आवडेल ती साडी घेऊन ये बघ. अहो, काय चाललंय तुमचं? हा, तुमच्याकडचा पैसा उतू चालला असेल ना तर पोरीच्या लग्नासाठी खर्च करा. एक तर ऋण काढून सण साजरा करायचा, वर यो खर्च कशासाठी? नाही, मग घ्यायचीच असेल ना तर मला बी एक साडी घ्या. म्या कोणाचं घोडं मारलंय? तुमच्या तोंडाकडे बघून म्या हात आकडता घेतला तर तुम्हीच उधळताय वय. आहे बघितलंस का? इथं माझा भाऊ मला साडी घ्यायची म्हणल्याबरोबर कशा या मिरच्या झोंबल्या. झोमणारच की मिरच्या. तुम्हाला जर कोणी काय बोललं नाही ना, एक दिवस माझा अख्खा संसार रस्त्यावर आणाल. ती काय नाही, म्या कुणाचं ऐकून घेणार नाही आधीच सांगते. आणि ही जर असंच चालत राहिलं ना तर लग्नात कुणाचं मानपान करणार नाही. मग बघू माझं कोण काय करतंय. आम्हाला काय पडलंय कुणाचं काय करायला? आम्ही आपल्या आमच्या आईच्या तोंडाकडे बघून गप गुमानं मूग गिळतो. पण बाबू, तू चांगलं पांग फेडलंस हा बाबा भनीचं. इथं बायको म्हणती याचा मान करणार नाही, त्याचा मान करणार नाही, याव करणार नाही, ट्याव करणार नाही.
पण तू गप गुमान बस आपला नंदीबाईला सारखी मान हलवत. मला तर ना आता हिथं राहायची अजिबात इच्छाच नाहीये. आहे तू बोलवलंस ना आता हिथं मला, म्हणून मी हिथं आले आणि आता इथं राहायला लागले आणि आता हे जेवते बी. नाहीतर ना कवाच मी गेले असते. तुला कुणी अडवलंय का? जा की आत्ताच्या आत्ता आणि मला वाड्यात नेऊन सोड. ह्यांनी जर ही लगीन लावलं तर मी एकटीच राहणार आहे तिथं. मग बघती ना कोणी येत आहे तिथं वाड्यात. मंगल बस जेवाय. तुम्ही आत्ता इथे? मग कुठे असायला हवं होतं? नाही, कुठे नाही. तुम्ही कुठे निघाला होता? मी ते इथे पेशंट चेक करायला निघालो होतो. नका खोटं बोलू डॉक्टर, मला सगळं कळलं. तुम्हाला काय वाटलं तुम्ही हे सगळं माझ्यापासून लपून ठेवाल? हे शक्य नाहीये डॉक्टर. मी तुम्हाला चांगलंच ओळखते. बहुतेक हिला सगळं कळलंय. देवी, खेळ संपला तुझा. तुम्ही माझ्या मागे मुंबईला येत होतात ना? हो. म्हणजे नाही, म्हणजे असं काही नाही. हो, मग मुंबईला का निघाला होता? मला कसं सांगू कळत नाहीये. मी तुम्हाला खरंच खूप मिस करत होतो. प्रेमात असताना माणूस वेड्यासारखा वागतो हे मी ऐकलं होतं. आज बघितलं सुद्धा. वाचलो. मीच देवी सिंग आहे हे कळलं नाही अजून. तुम्ही लग्न डिंपल सोबत करताय आणि प्रेम माझ्यावर, हे बरोबर नाही डॉक्टर. नाही, कळतंय मला, पण माझ्या वेड्या मनाला कळतच नाहीये. हा विचार तुम्हाला आधी करायचा होता डॉक्टर. एखादा व्यक्ती जेव्हा आपल्या जवळ असतो तेव्हा त्याची महत्वच कळत नाही. आपण त्याला टेकन फॉर ग्रँटेड घेतो. आणि तोच व्यक्ती जेव्हा आपल्यापासून लांब जातो तेव्हा आपल्याला त्याची महत्व कळते. पण हो, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. हेच तुमच्यासाठी पण लागू होतं. म्हणजे तुम्ही पण माझ्याशी असंच वागलाय. सॉरी, मला तुम्हाला हर्ट करायचं नाहीये. तुम्हीच मला म्हणता ना डॉक्टर, तुम्ही मला समजून घ्या, तुम्ही मला समजून घ्या. पण कधीतरी तुम्ही मला समजून घ्या. आता समजण्यासारखं उरलंच काय डॉक्टर? खूप काही आहे. तुम्हाला माझ्या मनाची घालमेल दिसत नाही का हो? तुम्ही मुंबईला गेल्यानंतर माझं मला कळलं नाही मला काय झालं. मी मुंबईला निघालो होतो. नाही मान्य, मला सगळं कळतंय. माझं लग्न ठरलंय, डिंपल माझी होणारी बायको आहे. पण मी हे सगळं विसरून मुंबईला निघालो होतो. डॉक्टर, मीही आता विसरून जायचं ठरवलं की कधीतरी माझं तुमच्यावर प्रेम होतं. माझी तुमच्याबद्दल काहीच तक्रार नाही. जे झालं ते झालं. आता यात कोणाची चूक आहे कोणाची चूक नाहीये हे सगळं बोलून जे झालं ते बदलणार नाहीये. डॉक्टर, तुम्हाला कसं कळलं की मी मुंबईला गेले होते? नाही, मला कळलं नाही हो. मी आपला एक अंदाज बांधला. मला वाटलं तुम्ही मायराला मुंबईला पाठवलं असेल, तिलाच भेटायला तुम्ही गेला असाल. तिलाच भेटायला गेला होता ना? नाही, मी वेगळ्या कामासाठी गेले होते. दुसरं काम? देवी सिंगच्या केससाठी गेला होता का? लागली त्याची काही माहिती आहे ती?
जर का माहिती हाती लागली असेल ना तर नीच घाणेरड्या वृत्तीच्या माणसाला अजिबात सोडू नका. डॉक्टर मी आत्ताच मुंबईवरून आले आणि खूप काम पेंडिंग आहेत. आपण नंतर बोलूया. बाय. ही अशी का निघून गेली? अचानक माझ्यावर प्रेम आहे म्हणते, अचानक तुटक वागते. नेमका आहे तरी काय हिच्या मनात? कसलाच तांगपत्ता लागू देत नाही गेली. काहीतरी कर देवी, देवी काहीतरी कर, नाहीतर ही दिव्या गळ्याचा फास होईल.